मला वाटतंय की आपण आकर्षला मुंबईला परत बोलवायला पाहिजे. जर तुला वाटतंय की तो परत यावा तर तुलाच आता काहीतरी करावं लागेल. नील, रोशनी, आता काय करशील कतू कुमारी? हा तर निघणारच नाही. असं नको बोलूस नील. नाही 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 निघणारच नाही. हे बघ ट्विंकल येत असेल. तू पण ना नील. हे बघ ट्विंकल येईल. माझी मदत कर. किती मुश्किलीने तर तुझा हात माझ्या हातात आलाय. असा नाही जाऊ थट्टा दे. नको करूस नील. सोडव. ए रोशनी, पाण्याचा जग कुठे ठेवलाय? नील कर काहीतरी. कद्दू कुमारी थांब. तू इतका वेळ माझी मजा बघत होतास. हे आधी करू शकत नव्हतास तू. आता तुझा. अगं ऐक ना, तुझा डीडी घेऊन जातोय. उद्या सकाळी तुझं काम होऊन जाईल. जा. हो कमो काकीला तर पाणीचा जग मी दिला, पण तुझी ती गोळी नाही मिळाली मला. ट्विंकल, आता ना माझी तब्येत जरा ठीक झाली आहे आणि मला चक्कर पण येत नाहीये. आणि डोकेदुखी? हो डोकेदुखी गेली. एक काम करूया आता, झोपूया आता. चल. हो ना? हा, साहजिकच आहे. आता इतक्या रात्री डोकेदुखी तर खिडकीतून पळून निघून गेली असेल ना. तू पण ना काही बडबडतेस. अच्छा. झोप तू आणि मलाही झोपू दे. अरे नी, तू परत आलास? काय बोललीस? भाऊसाहेब रामराम. बरं ते जरा मला काही पैशांची गरज होती. 10,000 रुपये. आणि मी हॅलो हॅलो भाऊसाहेब. आई, मी जरा बाजारात जाऊन येतो. कदाचित तिकडेच आपलं काम होईल. बस मी थोड्या वेळातच येतो. बाबाजी, नाश्ता आणलाय, खाऊनच जा. माहित नाही आज तुला दानमध्ये काय होईल ते. कल्याणी वहिनी, डोक्याला त्रास. नाश्ता करते पहिले. हा. उभी काय साशी? जा अजून पराठे घेऊन ये. तुम्ही दोघांनी जे माझ्यासोबत केलंय ना, ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाहीये. आणि तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की मी एकदा ज्याच्या विरोधात जातो ना, त्याला मग देव पण नाही वाचवू शकत. पण तुम्हा दोघांची इमानदारी लक्षात घेऊन ना, मी माफ करतोय तुम्हाला. पण हो, आज तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. आता तुम्हाला त्या दार्जीमध्ये आणि माझ्यामध्ये कुणा एकालाच निवडावं लागणार आहे. तोच एक तुमचा मालक असणार. आणि तुमच्यासाठी मला इतर याच्यातच आहे की तुम्ही मला निवडावा. कारण आज नाही तर उद्या या कर्नाल शहराचा राजा तर मीच होणार आहे. आणि ही गोष्ट तर तुम्हाला चांगलीच माहित आहे ना, की ज्याची खुर्ची असते ना, राज्य पण त्याचंच असतं. माझ्या राज्यात कोणत्याच दुश्मनीला थारा नाही राहणार. हाच विचार करताय ना की चौधरी घराण्याचा वारस असताना मी कर्नाल शहराचा लीडर कसा होईल. पण जर तो वारसच राहिला नाही तर
बापरे. हो, नील चौधरी घराण्याच्या वारसाला संपवून टाकण्याचा पूर्ण प्लान बनवलेला आहे. आणि आजच्या आजच चौधरी घराण्याचा दिवा विझून जाणार. आता तुम्ही दोघं हा निर्णय घ्या की तुम्हाला कुणासोबत जायचंय. काय बोलताय भाईजी? आम्ही तर नेहमी तुमच्या सोबतच आहोत. होय भाईजी. आणि राहिली त्या दिवशीची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे की दार्जिनच्या हुकुमासमोर आम्ही काय करू शकतो. अज्जू, बोला मामा. इकडे ये. काय झालं मामा? इकडे सांगतो. हे बघ, मी तर तुला नेहमी माझ्या मुलासारखाच सांभाळलंय. कधी कुठली गोष्ट कमी नाही पडू दिली मी तुला. मला माहितीये तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस, म्हणून मी तुझ्या कमाईवर कधी हक्क नाही दाखवत. म्हणूनच आज तुझ्या समोर हात पसरताना मला शरम वाटते. पण माझ्याजवळ दुसरा कुठला मार्गच नाहीये. ते नीलच्या तुलादानाचं निमंत्रण आलंय. जावं तर लागेलच, पण पैसे अजिबातच नाहीयेत माझ्याकडे. आणि इतर कोणती सोय नाही करू शकलो मी. मामा, मी तुमची अडचण चांगल्या प्रकारे समजू शकतो, पण खरं सांगायचं तर माझ्याकडे पण या गोष्टीवर काहीच उपाय नाहीये. आणि तुम्हाला तर चांगलंच माहितीये की दार्जी अगोदरच किती कमी पैसे देतात, आणि तेही आई संपवून टाकते. परंतु तुम्ही चिंता नका करू, मी सांभाळीन सगळं. तिथे सगळ्यांचं लक्ष मी दुसरीकडे वळवेन, म्हणजे कुणी तुमच्याकडे नाही येणार. त्यामुळे तुमची इज्जत पण वाचेल आणि आपलं काम पण होईल. जर नीलच राहणार नाहीये तर मग कसली तुलादान आणि कसली इज्जत आणि कशाला दिखाऊपणा मामा. अरे आकाश, बोला. ये ना, काहीतरी खा ना दोघं. कुठे चालला तुम्ही? आम्ही काही कामानिमित्त चाललोय. हे परी, जेव्हा तुला विचारे ना तेव्हाच उत्तर देत जा. हा, मध्ये मध्ये तोंड घालायची सवय का तुला? ऍक्च्युली हो, महत्वाचं काम आहे. संध्याकाळपर्यंत येऊ. कम. उद्या तुलादानच्या पूजेमध्ये तो मुंबईवाला पोरगा ना आकाश, तू ना त्याला सोबत घेऊन ये. ओ गॉड, या रोशनीला पराठ्यांशिवाय दुसरं काही बनवताच नाही. रोशनी, कधी कधी सँडविच पण बनवत जा बेटा. हो हो, कधी कधी सँडविच पण बनवत जा. वहिनी, पूजेला येताय ना तुम्ही? ऑफकोर्स नॉट. तिथे जाऊन बोर होण्यापेक्षा हे चांगलं होईल की मी माझं काम करेन. तसंही तिथे माझं काय काम? असं कसं बोलताय वहिनी? तुम्ही जाण्यानेच तर फायदा आहे. अहो, आमच्या घराची शान वाढेल आणि त्यांच्या पूजेची पण शान वाढेल ना. तिथे माझ्यासारखं तर कोण असणार नाही. अच्छा, तर असं आहे का? वहिनी, तुम्ही ना पूजेला चला. आणि बरोबर ना आकाशलाही घ्या. तुम्ही त्याच्याशी बोलत राहा, तुम्ही बोर होणार नाही आणि त्यांच्या पूजेची शानही वाढेल. या मूर्ख कम्मोनी पहिल्यांदाच एक चांगली आयडिया दिली. चला, एजेला पण सोबत घेऊन जाते. या निमित्ताने एजे आणि ट्विंकलला एकमेकांसोबत वेळ घालवायची संधी पण मिळेल. कम्मो, नीलम खरं तेच बोलते. ही तिथे जाऊन काय करणार? आणि तिथलं जेवण तिला पचणारच नाही. अरे नो 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 आई, आता जर कम्मो मला इतका आग्रहच करते तर मग मी नाही कशी म्हणणार ना. आणि शिवाय एजे माझ्या सोबत आहे तर मग नो इश्यू. भाईजी,
नील भाईजी माझं जरा ऐका तरी. बोल ना. काकी माझे मान कापून ना या बंगल्याच्या मध्येच लटकवतील. त्यांचा हुकूम आहे की मी तुमच्या सोबतच राहावं. आता रडणं थांबव आणि आज जाऊन काम बघ. भाईजी तुम्ही वहिनींना भेटायला चाललात ना? का तुला काय त्रास आहे का? नाही भाईजी, पण मागच्या वेळी तुम्हाला एकटं सोडलं होतं तेव्हा काय झालं होतं? यावेळी काकींना माहित पडलं ना तर तुम्हाला माहितच आहे की त्या काय करतील. आणि तू आत्ताच्या आत्ता आत नाही गेलास ना तर तुला माहिती आहे की मी काय करू शकतो. आणि तसंही मी रोशनीला भेटायला नाही चाललोय, तिच्या कामासाठी चाललोय. हो भाईजी. आता आज जाऊन सर्वांवर लक्ष ठेव. हो आणि भाईजी. खास करून त्या अज्जूवर खबर देत राहा मला. हो भाईजी. सकाळीच हॉस्पिटलला जाण्याची आयडिया चांगली आहे. आय होप आपल्या हाती काहीतरी लागेल. या आय होप सो टू. रेवाजी 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 तुम्ही सकाळी सकाळी कुठे निघालात? एजे एक मिनिट. जरा 5 मिनिटांसाठी माझ्यासोबत या ना, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. पण बैजू मी आता हे बैजू, कुठे घेऊन चाललायस रेवाला? एजे या दोघांना साईडला कर. तू माझं जरा ऐक ना. बैजू माझा हात सोड, मला लेट होतोय, मला जायचंय. रेवाजी तुम्ही एकदा माझ्या बरोबर चला तर खरं. बैजू एजे हे बघ, तुला आमच्या सोबत तुलादान पूजेसाठी यावंच लागेल. हो, आणि हे फायनल आहे. हे बघ, तू आणि आम्ही वेगळे थोडेच आहोत, हं? हे बघ, तुझा इन्सल्ट तो आमचा इन्सल्ट, ट्विंकलचा इन्सल्ट आहे. म्हणून तू आमच्या सोबत येशील आणि तुझ्या अपमानाचा बदला आम्ही घेणार. बदला? कसला बदला? डान्स कॉम्पिटिशन मध्ये नीलने तुझा जो अपमान केला तो विसरलास का? अन्याय सहन करणं सर्वात मोठा गुन्हा आहे. म्हणून तू आमच्या सोबत जाणार आणि आम्ही तुझ्या अपमानाचा बदला घेणार. कामो, याला पकड. चल. हा चल 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 चल. चल ना हा, चल. आकाश. मी याला काय त्रास देणार? हा तर स्वतःला त्रास देऊन अडचणींना बोलवतोय. हे बघ आकाश, तुला बरं पूजेला झालं, बरं यावंच झालं, लागेल. मी बोलतोयस सांगते. ते. हा, मी काही एक ऐकणार नाही. एक सेकंड कमोजी. अरे मी काय सांगते, ऐक ना, ऐक ना. यात घाबरण्याचं काय कारण आहे? मी आहे ना. तुला त्या तुलादान पूजेसाठी यावंच लागेल. आपण त्यांना दाखवून देऊया की खरा हिरो कोण आहे आणि झिरो कोण आहे ते. What? आता तर मुंबईवाल्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बास. मी कोणत्याही तुलादान मध्ये नाही जाणार. अरे बास. ऐक ना, अशी लागली वाट. ती तिखट मिरची मला चिरून तरी खाईल आणि माझ्या तंगड्याही मोडेल. हाय, आता मी काय करू? नील, काम झालं? हो, काम तर झालं. बरं मला एक सांग कद्दू कुमारी, तुझ्या कामासाठी कशी काय पळत आलीस हॉर्न ऐकून, आणि माझं काम असेल तेव्हा आरामात येतेस तू? तसं काहीच नाहीये ते ना. मग कसं आहे? चल गाडीत येऊन बस. पण नील, सांगितलं ना मी, गाडीत येऊन बस. ओहो, आता भोपळ्यासारखं तोंड नको बनवूस. हे घे तुझ्या डीडीचे पैसे. नील चौधरीने जे काम एकदा करायचं ठरवलं ना ते काम पूर्ण झालं नाही असं होऊच नाही शकत. काय झालं? आधी मला सांग की हे पैसे कुठून आले? हे माझ्या डीडीचेच पैसे आहेत ना, जे तू बँकेतून काढलेस की तुझ्या घरातून आणलेस? सांग. अगं हो कद्दू कुमारी, हे तुझ्या डीडीचेच पैसे आहेत. पावती दाखव का तुला? आता असू शकतं की ही पावती खोटी असेल, खोटी पण बनू शकते पावती, हो की नाही? नाही असू शकतं की हे पैसे मी माझ्या घरातून आणले असतील, माझेच असतील. नाही नाही, तू बोल ना. नाही नील. विश्वासच नाहीये तर आता काय करू मी? आता नाही देणार मी तुला पैसे. नील, पैसे दे. मी नाही देणार तुला पैसे. थट्टा नको करूस नील, मी पैसे दे देणारच ना. नाही. नील,
कन्याकुमारी हे तर एकदम चुकीचं आहे. ही तू चलाकी करतेस. मी काय चालाकी केली? अच्छा, तुला नाही माहित? जेव्हा तू नजर झुकावून अशी तिरकस नजरेने मला पाहतेस ना तेव्हा आणि काय आता काही नाही ऐकायचं मला. चल मी निघते. बरं मला एक सांग कन्याकुमारी, हं? तुझ्याकडे इतके पैसे आले कुठून? आईचे पैसे आहेत हे. हे तुझ्या आईचे पैसे आहेत? त्यांनीच जमवले होते. बरं मला एक सांग कन्याकुमारी, हं? तुझ्याकडे इतके पैसे आले कुठून? हं? आई आईचे पैसे आहेत हे. हे तुझ्या आईचे पैसे? त्यांनीच जमवले होते ते. नील, मला माहितीये इतर लोकांप्रमाणेच तुला पण त्यांच्याविषयी बोलणं आवडत नाही ते. आता तू पण हे सांगशील की हे पैसे मी घ्यायला नकोत. असं रडत नको जाऊस तू. तुला माहिती ना मी तुझे अश्रू नाही पाहू शकत. आणि हे बघ, जेव्हा तू रडतेस ना तेव्हा तुझं तोंड भोपळा नाही तर माकडासारखं लाल होऊन जातं. बघ तोंड किती लाल झालंय. आणि ऐक, खूप लवकरच माझी अम्मा ही तुझी अम्मा होणार आहे आणि मग तू तुझ्या अम्माला विसरशील. आणि जितके अश्रू तुला तुझ्या अम्माने दिलेत ना त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आणि हास्य माझी अम्मा तुझ्या चेहऱ्यावर आणेल. बघशीलच तू. चल. रोशनी, नील, मी हो आलं माझ्या लक्षात. जायचंय तुला. चल येते मी. हा हे इकडे लावून घ्या. काय करू, काकी तर इकडेच यायला लागल्या. माझं काही ऐकणार नाही आता. हे बजरंगबली, रक्षण कर. अरे ऐक, ते गुरुजींसाठी वेगळं जेवण बनवा. हा आजचा दिवस खरंच खूप शुभ असेल. काय आयडिया दिलीस बजरंगबली? काकेजी राम राम. सुखी राहा. हे काय? हे ना, दार्जींनी मागवलं होतं. तुला त्यांच्या जागी सजावट करण्यासाठी. इथे वरतीच लटकवायला पाहिजे. तसं तर हे काम दार्जीने नोकराला सांगितलं होतं, पण मी स्वतःच करून टाकलं. अरे वा, काय झालंय अज्जू? याआधी कधी इतक्या आनंदाने तुला काम करताना कधीच पाहिलं नव्हतं. उलटी गंगा कशी व्हायली? काकीचे घरचंच काम आहे आणि त्यातच नीलचं इतकं मोठं ऍक्सिडेंट झालं तर मग माझी पण जबाबदारी वाढते ना की त्याच्या तुलादानमध्ये हसत खेळत मदत करावी. तसंही नील कर्नालच्या लोकांचं भविष्य आहे. त्यांचा होणारा लीडर आहे. पण त्याने तू खुश दिसत नाहीयेस. दात काढून दाखवल्यावरच एखादा खुश असतो असं असतं का? अरे इकडे हे उचल आणि मी सांगतो तुला कुठे लावायचंय ते. चल. भाईजींनी खरं तेच सांगितलं. मला इथं थांबून अज्जूवर नजर ठेवणं जास्त गरजेचं आहे. बाबाजी, काय आहे? इतके पैसे कुठून आणलेस? तो जो डीडी आला होता ना, बस त्याचेच पैसे बँकेतून काढून आणले.
पापाजी. काय इतके पैसे कुठून आणलेस? कोणाचे आहे ते? माझे आहेत पापाजी. तुझे? म्हणजे तो तो जो डीडी आला होता ना, बस त्याचेच पैसे बँकेतून काढून आणले. मी तुला एकदा सांगितलेलं कधी समजतच नाही का? पकड हे आणि जात. पापाजी, काल सकाळी दिदाने मला एक खूप चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी मला समजावलं की आता आईचं जे काही आहे सगळं माझं आहे. याचा अर्थ हे पैसे पण माझेच झाले ना. माझी मर्जी, मी या पैशांचं काहीही करेन. मग यावेळी या मुलीची एकच मर्जी आहे की तिच्या पापाजींनी या पैशातून त्यांचं कर्ज फेडावं. पाहिलं सुरेंदर, तुझी मुलगी किती समजूतदार आहे. अरे, ती जे काही करतीये ते आपल्या पापाजींच्या सुखासाठीच. बेटा, मला माहितीये तू खरंच खूप स्वाभिमानी आहेस. पण मला एक सांग, काय तुझा स्वाभिमान मुलीच्या आनंदापेक्षा मोठा आहे का? पापाजी, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं. आज पहिल्यांदा मला संधी मिळाली की मी तुमची मदत करेन. तुम्ही ही संधी माझ्याकडून नका हिरावू. आकाश, बरं झालं की तुम्ही नीलच्या तुलादानला नाही जाणार. ते कमीत कमी यामुळे ना तुम्हाला त्रास होईल ना नीलला.